मित्रांनो, हा माझ्या यूट्यूब चॅनलमधला पहिला व्हिडिओ. मी हा एक प्रयत्न करत आहे व्हिडिओ बनवण्याचा. याच्यातून जर काही तुम्हाला मला सजेशन करायचं असेल तर नक्कीच करा. ॲक्च्युली मला फिरण्याचा खूप आनंद आहे. आनंद वाटतो आणि मी खूप फिरतो. फिरताना मला निसर्ग पाहण्याचा खूप आनंद वाटतो आणि मी तो निसर्ग पाहतो. त्याच्यामध्ये व्हिडिओज बनवतो आणि ते व्हिडिओज कधी-कधी पाठवतो, शेअर करतो. पण ॲक्च्युली माझा ग्रुप बनवण्याचा, यूट्यूब चॅनल बनवण्याचा उद्देश बिझनेस रिलेटेडचा आहे. जे काही बिझनेसमध्ये येणाऱ्या अडचणी आहेत, त्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा माझा उद्देश आहे. त्यासाठी मी हा चॅनल बनवतो आहे. पण हा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता, म्हणून मी हा फर्स्ट व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकतो आहे. प्लीज सर्वांना शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या माहितीसाठी खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे. थँक्यू मित्रांनो. मी तुम्हाला व्हिडिओची सविस्तर माहिती देईल. चला तर आपण जाऊया एक पुण्यातील जवळील असलेलं निळकंठेश्वर या मंदिराकडे. मंदिर चढताना खूप डोंगरातील रस्ता आहे. या रस्त्यावरती खूप अशा पायऱ्या आहेत आणि अगदी निसरणारे असे तिथे धबधबे आहेत. तिथे पाय घसरू शकतो अशा पद्धतीचे रस्ते आहेत. पण वरती जर आपण गेलो तर खूप साऱ्या अशा मूर्त्या आहेत. खूप छान बनवलेल्या रामायण, महाभारत, नवनाथातली जे नाथपंथातली मूर्ती आहेत. त्यानंतर जे अशा पुरातन काळातील जे संस्कृती टिकवणाऱ्या ज्या मूर्त्या आहेत, इथे खूप साऱ्या बनवून ठेवलेल्या आहेत. हे पुण्यातून मुळशी या साईडकडे जाताना निळकंठेश्वर म्हणून एक मंदिर आहे आणि तिथलचे हे दृश्य आता आपण पाहत आहोत. हे महाभारतातील एक दृश्य आहे की जिथे वस्त्रहरण केलं होतं पांडवांच्यामध्ये जे वस्त्रहरण झालं होतं, द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं, तिथलचं हे दृश्य आपण बघतोय. अशा अनेक मूर्त्या तिथे आहेत. हे श्रीकृष्ण भगवान यांना वस्त्रहरण करताना जे द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना वाचवलेलं असतानाचं जे प्रदर्शन आहे, हे इथं दाखवलेलं आहे. आपण ज्या मूर्त्या बघत आहोत, ह्या मूर्त्या जी पुरातन आपली संस्कृती आहे, ती संस्कृती जपण्याचं काम करते आणि ती अवश्य आपण बघायला पाहिजे. अगदी त्याच्यातून लहान मुलांपासून जर ते आपण लहान मुलांना दाखवल्या, तर त्यांना याच्यातलं काहीतरी कुतूहल वाटेल, त्यांना क्वेश्चन्स निर्माण होतील आणि त्या क्वेश्चनमधून त्यांना आपली जी मराठी संस्कृती आहे, ती संस्कृती देखील त्यांना कळेल आणि त्याच्यातून त्यांचे संस्कार घडतील, हे मात्र नक्कीच. हे जे धरण पाहतोय आपण, अशा पद्धतीचं त्या निळकंठेश्वर इथून आपल्याला दृश्य दिसतंय. अगदी निसर्गरम्य वातावरण आहे आणि उंच टेकडीवरचे हे दृश्य आहेत. त्यांना जे कलाकृती बनवून ठेवलेली आहे, ती खूप पाहण्यालायक कलाकृती आहे. हे परमेश्वरानं घेतलेले अवतार आहेत. कच्छ, नरसिंह अशा पद्धतीचे मला एक्झॅक्ट सगळे अवतार सांगता येणार नाही आहेत. पण जे काही इथे मूर्त्या उभ्या केलेल्या आहेत, त्या परमेश्वरानं घेतलेले अवतार, म्हणजे आत्ताचा जो कलियुग म्हणतात, तो कलियुगाचा अवतार हा परमेश्वरानं घेतलेला अवतार आहे. याच्या अगोदर राम होता, श्रीराम, त्यानंतर गौतम बुद्धांचाही अवतार परमेश्वरानं घेतलेला होता. ह्या ज्या परमेश्वरानं ज्या घेतलेले अवतार आहेत, ते या मूर्त्यांमधून इथे दाखवलेले आहेत. अशाच पद्धतीच्या खूप अशा मूर्त्या इथं त्यांना बनवलेल्या आहेत. आपण हे दृश्य पाहतोय. अगदी चढताना अगोदर खूप कष्ट वाटतं, पण वरती गेल्यानंतर खूप निवांत आणि शांत वातावरण आहे. हे आपण रामायणमधलं दृश्य बघतोय की प्रभू श्रीरामांच्या हातातील अंगठी हनुमंतानं सीतेमातेला आणून दिली होती आणि तिथलचं हे दृश्य आहे. तिथलच्या ह्या मूर्त्या आहेत. तिथलचे जे संरक्षण करणारे राक्षस वगैरे आहेत, हे आपण बघतोय. तर हे पांडवांमधलं आहे. हे शनी महाराजांचं दृश्य आपण बघतोय. त्यानंतर हे वेगवेगळे जे परमेश्वर हिंदू संस्कृतीमध्ये देव दाखवलेले आहेत, ते इथे त्यांना दाखवलेले आहेत. हे नाथपंथांमधले जे नवनाथ म्हणतो आपण, त्या नवनाथांच्या ज्या मूर्ती आहेत, त्या इथे दाखवलेल्या आहेत. अशा सुंदर अशा प्रकारच्या मूर्ती आणि कदाचित यांचे चेहरे मी पाहिलेले नाही आहेत किंवा कोणी पाहिलेले नाही आहेत. पण ज्या सांगण्याच्या भूमिकेतून किंवा यांचे जे फोटो आहेत त्याच्यावरून ह्या मूर्ती बनवलेल्या आहेत. अगदी आता
मीही काही परमेश्वर पाहिलेले नाही आहेत. पण जे मी चित्रात पाहिलेत त्या पद्धतीनं इथे ज्या मूर्त्या बनवलेल्या आहेत, ह्या अगदी लहान मुलांसाठी एक त्यांना संस्कृती जपण्यासाठी खूप महत्त्वाचा ठेवा, एक खूप महत्त्वाची संस्कृती जपण्याचं काम इथालचे जे निळकंठेश्वर ट्रस्ट आहे त्यांनं केलेलं आहे. त्यासाठी प्रथम या निळकंठेश्वर या ट्रस्टचं मी नक्कीच आभार मानेन. ह्या विद्येच्या देवता म्हणून सरस्वती माता म्हटल्या जातात आणि आपलं आराध्य सर्वांचंच जे दैवत म्हटलं जातं प्रत्येक कामाला सुरुवात करताना गणेशा. या वेगवेगळ्या मूर्ती ऋषीमुनी आहेत की जे संन्याशी असतात. त्यानंतर हे गौतम ऋषी, गुरु नानक आहेत. त्यानंतर संत हिराबाई आहे, मीराबाई. त्यानंतर गुरु नानक असे वेगवेगळे जे संत होऊन गेले, सावतामाळी आहे. इथे हे एक आपल्याला दृश्य पाहायला मिळतं की जे इथे दाखवलेलं आहे सर्व जाती धर्मांचे जे गुरु होऊन गेले. आत्ता जे जातीयवादाचे विषय चालू असतात तर ते सर्व इथं परमेश्वरानं सगळ्यांना समान न्याय दिलेला आहे आणि त्या समान न्यायाप्रमाणे समान जातीयवादी न करता एक माणूस ही जात ठेवून इथं सर्व मूर्त्या बनवलेल्या आहेत. इथे छत्रपती आराध्य दैवत महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भूमीचं आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे तुकाराम महाराजांसोबतचं दर्शन आणि असा एक इथे मूर्ती त्यांना ठेवलेली आहेत. अशा विविध प्रकारच्या खूप साऱ्या मूर्त्या इथे आहेत. त्यानंतर इथे आपण बघतोय हे काही दृश्य असे आहेत की ते एक्झॅक्ट मलाही माहिती नाही आहेत, परंतु खूप छान प्रकारची संस्कृती इथे जपलेली आहे. तिथे जर आपण एखादा गाईड घेऊन त्याला जर विचारलं तर ह्या मूर्त्या कोणत्या आहेत, कशा प्रकारच्या आहेत, याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं, आपली संस्कृती काय दाखवते, तर ते खूप आपल्याला त्यांच्याकडून माहिती मिळेल आणि कदाचित हा पूर्ण एक दिवस फिरून पाहण्याची जागा आहे. लहान मुलांसाठी जरी तुम्ही दाखवलं तरी त्यांना याच्यातून एक शिकण्यासारखं खूप छान आहे आणि अगदी चालण्यासाठी खूप मोठा ट्रॅकिंग आहे. तो ट्रॅकिंगही खूप छान आहे. अगदी तुम्ही टिफिन घेऊन जरी गेलात, खाली पार्किंगची व्यवस्था आहे आणि पार्किंग गाडी केल्याच्यानंतर वरती तुम्ही चालत गेलात तर तुम्हाला नक्कीच भूक लागेल. एवढी हाईटची जागा आहे आणि पायीच जावं लागतं. त्यामुळं तुम्ही टिफिन घेऊन नक्कीच जा. सोबत पाणीही असू द्या. वरतीही छान पाण्याची सोय आहे, जेवणाचीसुद्धा सोय आहे. तिथे चांगल्या प्रकारचं त्यांना जेवण वगैरे देतात आणि महाप्रसाद म्हणूया आपण त्याला. खूप छान प्रकारची सोय तिथे वरतीही केली जाते. ॲक्च्युली हा व्हिडिओ माझा पहिलाच असून मी तो खूप मोठा लेंदी बनवलेला आहे, पण याच्यातून खूप सारी संस्कृती आपल्याला बघायला मिळते. इथे परमेश्वर पांडुरंगाची खूप मोठी मूर्ती आहे. ते पांडुरंग संत तुकाराम महाराज की ज्यांनी गाथा लिहिलेली आहे, त्या गाथेवरतीच आज सर्व काही चालू आहे. अशा संत तुकाराम महाराजांच्या मूर्त्या आहेत. विविध प्रकारचे ऋषीमुनीज आहेत. काही मूर्त्यांचे कामही चालू आहेत बनवायचे आणि हे परशुरामानं त्यांच्या म्हणजे हे केलेलं आहे, शिक्षा दिलेली आहे ती तिथे दिसते. खूप छान अशा प्रकारच्या मूर्त्या आपण इथे बघतोय. जर तुम्ही प्रत्यक्षात बघितल्या तर तुम्हालाही खूप आनंद होईल आणि त्या बघण्यात खूप तुमचा अगदी वीकेंड जो आहे तो खूप छान जाईल. तुम्ही नक्कीच या मूर्त्या बघाव्या, तिथं जावं, एकदा तरी तुम्ही व्हिजिट मारावं आणि ते पाहिल्याच्यानंतर लक्षात येईल की खरंच इथे खूप छान प्रकारे बनवलेलं आहे इथे. इथे आपण बघतोय की बकासूर आणि भीम यांच्यामधलं जे युद्ध झालं होतं अगदी चौथीच्या आम्ही शिकलेलो त्या पुस्तकामध्ये, त्या स्टोरीज इथे दिसत आहेत. इथे शंकर आणि पार्वती आहेत, तर त्यांचंही इथे काहीतरी दृश्यरूपी संदेश दिलेला आहे. इथे गदायुद्ध आहे की जे गदायुद्धाची खूप मोठी स्टोरी आहे. ती आता याच्यात सांगण्यासारखी नाही आहे, पण हे गदायुद्ध तिथे मांडीवरतीच का गदा मारला याच्या मागची जी महाभारतामधली स्टोरी आहे ती नक्कीच ऐकण्यासारखी आहे. इथे राक्षस जी शूर्पणखा होती ती शूर्पणखेचं इथे दृश्य सादर केलेलं आहे.
जे ऋषीमुनींना जे काही निगेटिव्ह शक्ती म्हणा किंवा राक्षस म्हणा की जे देवदेवतांना त्रास देत होते, अशा लोकांच्या कशा पद्धतीनं हरण केलं परमेश्वरानं ते इथे दाखवलेलं आहे. इथे महादेव जे की देवांचे देव म्हणून प्रसिद्ध महादेव म्हटलं जातं, त्यांची खूप मोठी मूर्ती आहे. सर्व देवदेवतांच्या मूर्त्या पाहाव्या तेवढ्या मूर्त्या इथे कमी आहेत. एवढ्या मूर्त्या साऱ्या आहेत तिथे की त्याच्यातून तुम्हाला कोणती मूर्ती काय आणि कशासाठी प्रसिद्ध हे सुद्धा आपल्याला तिथे म्हणजे पाहण्यासारखे आहेत. अगदी पशु पक्षी माकड यांचाही परमेश्वरांमध्ये कुठेतरी काहीतरी सहभाग झालेला तिथे त्यांच्याही काही काही मूर्तीच दाखवलेल्या आहेत. इथे हा जो सगळ्यांना घेऊन जाणारा एकच व्यक्ती म्हटलं जातं यमदूत, तो तिथे त्यांना सुद्धा त्याचं सुद्धा तिथे त्यांनी प्रदर्शन केलेलं आहे. इथे श्री दत्तगुरू जे गुरु महाराज म्हटलं जातं, असे दत्तगुरू आहेत. महादेव शंकर पार्वती आहेत. इथे जे मातीमध्ये कुंभारकडून मातीमध्ये जो मुलगा काढला होता त्याचं काहीतरी ते स्टोरी मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण त्याचंही दृश्य तिथे दाखवलेलं आहे. हे नाथपंथीय जे आहेत त्यांचं इथे दृश्य दाखवलेलं आहे. म्हणजे खूप सारे त्यांचा जन्मापासून तर शेवटपर्यंतच्या कशा प्रकारच्या स्टोरीज आहेत त्या स्टोरी इथे मूर्तिरूपी प्रकट केलेल्या आहेत. हे जे निळकंठेश्वर आहे खरंच त्यांचं खूप करावं तेवढं कौतुक कमीच आहे. त्यांनी पूर्ण संस्कृती जी आहे आपली पुरातन प्राचीन संस्कृती जी या पिक्चरद्वारे या मूर्तींद्वारे लोकांना दाखवण्याचं जे काम केलं आहे ते खूप महत्त्वाचं काम आहे. कालांतराने या गोष्टी की कोणी न पाहिलेल्या गोष्टी आहेत, परंतु त्या होत्या की नव्हत्या याच्यावरतीही क्वेश्चन मार्क येतो. आपण त्या होत्या की नव्हत्या याच्यामध्ये बोलण्यात काही तथ्य नाही, पण ते जे लोकांनी बनवलेलं आहे ते खूप पाहण्यासारखं ॲक्टिव्ह बनवलेलं आहे. आणि त्या मूर्त्यांमधून खरंच ज्या स्टोरीज मांडलेल्या आहेत त्याला कनेक्टेड स्टोरीज आहेत. कमीत कमी इथे 1000पेक्षा सुद्धा जास्त मूर्ती आपल्याला तिथे पाहायला मिळतील छोट्या मोठ्या, आणि त्याच्यातून प्रत्येक मूर्तीतून काही ना काही आपल्याला नक्कीच बोध मिळणार आहे. आणि ते आपण कोणत्या जाती धर्माचा न विचार करता त्यांनी केलेल्या कलेचा विचार करूया. त्यांनी जे छोटे मोठे म्हणजे बनवल्याच्या जे ॲक्टिव्हिटी त्यांनी ज्या क्रिएटिव्हिटी आहे त्यांची, ते क्रिएटिव्हिटीचा विचार करू आपण आणि त्यांचं नक्कीच कौतुक करू. अगदी दिंडीपासून तर सर्व शेतकऱ्यांपर्यंतचा इथे त्यांना प्रदर्शन दाखवलेलं आहे मूर्त्यांरूपी. आपण ते बघतोय की हे खरंच खूप छान असं आहे. आणि मी नक्कीच या मूर्त्या ज्या बनवणाऱ्या मूर्तिकार आहे त्यांचं मी नक्कीच आभार मानेन की त्यांनी खरंच खूप छान मूर्ती बनवलेल्या आहेत. हे मंदिराच्या आतमध्ये आहे जे खरंच निळकंठेश्वरांचं जे मंदिर आहे. ॲक्च्युली निळकंठेश्वरांच्या तिथे एक लिंग आहे, परंतु त्याचं मी व्हिडिओ काढू शकलो नाही. त्यांची परमिशन कदाचित मी विचारलंही नाही, दिली असती परंतु मी विचारलंही नाही. पण तिथे आतमध्ये एक महादेवाची पिंड आहे. तिथलचंही दर्शन आपण घेण्यासाठी खूप छान अशी पिंड आहे आणि एक माणसालाच तिथे शांतता अशी मिळते. आणि ज्या मंदिरामधल्या आतील गाभाऱ्यातील या मूर्ती आहेत, अंजनी माता, हनुमानांची माता, गजानन महाराज म्हणजे जे आत्ताच्या काळातील जे संत होऊन गेले ते संतसुद्धा यांनी इथे दाखवलेले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे, संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे, दत्तगुरू आहेत. खूप साऱ्या मंदिराच्या आतमध्ये मंदिराच्या बाहेर इथे बघा आपण सप्तशृंगी देवी बघतोय. म्हणजे इथे कोणतीच मूर्ती नाही आहे असं नाही. अर्ध नारी म्हणजे शंकर आणि पार्वती यांची अर्धी अर्धी जी कृती आहे. ॲक्च्युली आता ते काय आहे हा क्वेश्चन मार्क जरी पडला तरी त्याच्यावरती आपल्याला कुठे ना कुठे थोडंफार जरी आन्सर मिळलं तरी पण आपली संस्कृती तिथे जपली जाते. अशा प्रकारच्या मूर्ती. आता हा श्रीराम सीता विवाह आहे, हा कदाचित आपल्याला कधी कुठे फोटोत पाहायला मिळाला नसेल, परंतु यांनी मूर्ती
मूर्त्यांमध्ये तो जपून ठेवला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे जे आहेत तेही इथे त्यांना मूर्तिरूपी सादर केलेले आहेत. आराधना करताना आहे शिवशंकरांची आराधना करताना माता पार्वती माता त्यांना इथे